ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती। भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक असल्याचा निष्कर्ष, गंभीर स्थितीमुळे किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती, जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता असा दावा। भिसे कुटुंबियांचा मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप, आम्ही पैसे द्यायला तयार असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने वेळ वाया घालवल्याचा भिसे कुटुंबियांचा। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी आमदार अमित गोरखे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। रुग्णालयाचा अहवाल खोटा, डॉक्टर घैसास, डॉक्टर केळकर आणि आपल्या पीएचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची विनंती करणार असल्याची दिली माहिती। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू, या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश, पुणे महापालिका आयुक्तांना दिले आदेश। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण, आरोग्य विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। गर्भवती महिलेच्या मृत्यूचं प्रकरण, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची मंगेशकर रुग्णालयाला नोटीस, 24 तासांच्या आत तातडीनं या प्रकरणामध्ये अहवाल सादर करण्याची नोटिशीद्वारे तंबी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड, गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड। दीनानाथ रुग्णालयाच्या फलकावर काँग्रेसकडून शाईफेक, रुग्णालयाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी, ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिंदेंच्या शिवसैनिकांचा संताप, चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर, अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत रुग्णालयाच्या बेफिकिरीचा केला निषेध। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, चॅरिटेबल ट्रस्ट असून रुग्णांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचा आरोप। पुण्यातील पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला फासलं काळं, रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर वंचितचं भीक मागो आंदोलन, अनेक लोकांवर अशा प्रकारे अन्याय होतो तेव्हा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करा, वंचितची मागणी। रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आंदोलकांची मागणी। रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, रुग्णालय पैशांचा बाजार झाल्याचा आरोप। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे। रुग्णालयाच्या गेटवर आंदोलन करू नका, पोलिसांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन, पोलीस चौकशी निष्पक्षपणे होईल, सर्व तथ्य पोलीस तपासतायत, उपायुक्त संभाजी कदम यांची प्रतिक्रिया। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण, गर्भवती महिलेने जन्म दिलेल्या जुळ्या मुलींची प्रकृती स्थिर, दोन्ही मुलींचा जन्म 7व्या महिन्यात झाल्यामुळे एका मुलीला ठेवण्यात आलं होतं व्हेंटिलेटरवर। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना मारहाण, या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र, मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसंच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी। मनसैनिकांना आवर घाला, बँक कर्मचारी संघटनेचं राज ठाकरेंना पत्र, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं लिहिलं पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्या देशपातळीवर, या अधिकाऱ्यांना 22 प्रादेशिक भाषा शिकाव्या लागतील, ते शक्य आहे का, पत्रातून सवाल। राज ठाकरेंनी बँकांना राजकीय मैदान बनवू नये, बँक कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास रस्त्यावर उतरू, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा इशारा। मुंबईच्या दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये वाटली पत्रकं, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणाऱ्यांसाठी मराठी अंकलिपीचंही केलं वाटप, राज ठाकरेंनी आस्थापनांमध्ये आणि बँकांमध्ये मराठी भाषा वापरली गेली पाहिजे असा दिला होता आदेश। चिपळूण शहरातील इंडसइंड बँकेतील हिंदी मजकुरातले पोस्टर्स मनसैनिकांनी फाडले, सगळे पोस्टर्स मराठीत लावा, बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली तंबी। मनसेतर्फे घाटकोपरमधील बँक ऑफ बडोदाला मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी निवेदन, कार्यकर्त्यांनी यावेळी नारळ आणि गुलाबाची फुलं देऊन निवेदन दिलं। मनसेच्या मराठीसाठीच्या आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा, सोशल मीडिया पोस्ट करत कर्नाटक रक्षण वेदिकेकडून मनसेचं जाहीर कौतुक।
मनसेला मराठी भाषा आंदोलनासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंची पोलिसात तक्रार. मुंबई पोलीस महानिरीक्षकांचीही घेतली भेट. भाषेबद्दल सक्ती केली जाऊ शकत नाही, सदावर्तेंची प्रतिक्रिया. मारहाणीचं समर्थन नाही, मात्र मराठीवर अन्याय झाल्यास प्रतिक्रिया तर उमटणारच. मनसेच्या आंदोलनाला आदित्य ठाकरेंचा अंशतः पाठिंबा. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम आणखी 2 दिवस वाढला. कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 तारखेला होणार सुनावणी. वरिष्ठ सत्र न्यायाधीश कश्यप यांनी दिली सोमवारची तारीख. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 16व्या वित्त आयोग दौऱ्याच्या अनुषंगानं बैठक संपन्न. 8 आणि 9 मे रोजी वित्त आयोगाचा दौरा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा. परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा. स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून जमिनी अतिक्रमण मुक्त करून ताब्यात घ्याव्यात. मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयकावर चर्चा. खासदार नरेश म्हस्केंनी या चर्चेमध्ये सहभाग घेत सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये विमान प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याच्या केल्या सूचना. गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदावरून तिढा. डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद. कुलपतींना निश्चित कालावधीत पदावरून दूर करता येत नाही. प्रभारी कुलगुरूंचं भारत सेवक समाज अध्यक्षांना पत्र. बेकेसीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पर्यावरण भवन उभारलं जाणार. त्यासाठी भूखंड देण्यास MMRDAची मंजुरी. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या प्राधिकरण बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचा घोटाळा प्रकरण. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि गौरी भानू फरार घोषित. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई. 5 आरोपींच्या 167 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी. मेट्रो 2 ब च्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे कंत्राटदारांना 1,29,00,000 रुपयांचा दंड. MMRDAची कारवाई. 15 एप्रिलपूर्वी एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यामध्ये BKC ते आचार्य यात्रे चौकपर्यंत भूमिगत मेट्रो धावणार. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं अधिक गतीनं करताना गुणवत्तेची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. भूषण गगराणेंचे निर्देश. टीका सकारात्मक घेत संधी आव्हान म्हणून स्वीकारा, असंही वक्तव्य. मध्य रेल्वेचा शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी विशेष ब्लॉक. अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस वाहतुकीवर होणार परिणाम. मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आरे ब्रँडचं पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारामध्ये उपलब्ध होणार. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या वतीनं याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.